जरांगे पाटलांच्या सभांचा नाशिकमध्ये समारोप झाला। समारोपीय यात्रा मंत्री भुजबळांच्याच नाशिकमध्ये असल्यानं जरांगेंच्या टार्गेटवर पुन्हा भुजबळ आले। निवडणुकीमध्ये करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा जरांगेंनी पुन्हा एकदा दिलाय। पाहूयात। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? 288 मध्ये 8 तर निवडून आ। तुमच्या येवल्याचं ह्या वेळेस नाव पवित्र होणार आहे, काळजी करू नका तुम्ही। येवल्याला लागलेला डाग धुतला म्हणून समजा, काळजीच करू नका। नाशिकमध्ये जरांगेंनी समारोप सभेतून पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आपला मोर्चा वळवलाय। भुजबळांचा निवडणुकीमध्ये कार्यक्रम करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। तुमच्या येवल्याचं ह्या वेळेस नाव पवित्र होणार आहे, काळजी करू नका तुम्ही। येवल्याला लागलेला डाग धुतला म्हणून समजा, काळजीच करू नका। त्याचा कार्यक्रमच लावतो। जो मराठा आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात आला, मराठ्याला त्रास दिला, त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा, मग तो कोणी पण असू द्या। सांगलीतील ओबीसींच्या एल्गार सभेतून भुजबळांनी जरांगेंना 288 जागा लढण्याचं चॅलेंज दिलं होतं। त्यावरून आधी नाशिकमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जागा निवडून येतात का ते आधी बघ, असं प्रतिआव्हान जरांगेंनी दिलंय। आम्ही 288 उमेदवार उभे करू। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? 288 मध्ये 8 तर निवडून आ। ये ना मैदानात, ये निवडणुका लढाव, हिम्मत असेल तर लढाव निवडणूक। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। जिल्ह्याला लागलेली साडेसाती, ते सगळ्या दुनियाचं दलिंदर, ते म्हणतंय मनोज जरांगेला म्हणा फक्त 8 सीट निवडून आणून दाखवा। तो या जिल्ह्यातली का बघ, तू माया काय असेल नादी लागतो, तू एकदाच माया नादी लागला तर तुला नाशिक सुद्धा सोडून दिलं नाही प्रचारासाठी। महायुतीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार, मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्हाला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, म्हणजे नाही देणार। ओबीसी मधून आरक्षण देणार नाही। आपला विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचा आहे, आणि यांचं म्हणणं आहे ते मिळू द्यायचं नाही। मायबाप मराठ्यांनो, कुणबी आणि मराठा एक आहे, लक्षात असू द्या। कोणाचा बाप जरी आडवा आला ना तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं, कोणी पण आडवं येऊ दे। प्रत्येक जिल्ह्यात नोंदी सापडल्यात, याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात। जरांगेंचा महाराष्ट्राचा दौरा आता संपला। 29 तारखेला निवडणूक लढायची की आमदारांना पाडायचं याचा फैसला जरांगे करणार आहे। आपल्याला 29 तारखेला ठरायचं लढायचं का पाडायचं, निर्णय कोणचा होऊ द्या। इतक्या ताकदीनं काम करा ना, उभा करायचं ठरलं तरी मराठ्याची शान राहिली पाहिजे। मराठ्यांची इज्जत जाऊ देऊ नका। त्या उमेदवारात जात आणि मुलगा बघा, त्याचं तुमचं पटतंय का नाही हे बघायचंच नाही। त्याचं औषध माझ्याजवळच आहे, देवेंद्र फडणवीसला सुद्धा मीच औषध दिलंय, छगन भुजबळला दिलं, पण कालपासून बोलायला लागले ते। त्याला वाटलं असं कवर मागं राहावा, येव पाडणार आहेत आपण आणि तेव्हा पाडणार आहेत, बोलून तर घ्या। मराठा समाजाला ओबीसीतून आणि तेही सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे, मात्र ते शक्य नाही अशी भूमिका सरकारनं घेतली आहे। त्यामुळे जरांगेंनी आता निवडणुकीमध्ये पाडापाडीची तयारी पूर्ण केल्याचं दिसतंय। संजय सरोदेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।